लवकरच विटा शहरात व खानापूर तालुक्यात एक जनजागृती कार्यक्रम राबवणार असल्याचं युवा नेते वैभवदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. MD ड्रग्ज व गांजा असे अंमली पदार्थांच्या मागे कोणाचं पाठबळ आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. आमदारांनी आता जिथे असे प्रकार घडतात तिथे तुम्ही प्रशासकीय बैठक घेऊन हा विषय घेणं गरजेचं असल्याचं म्हणत आमदारांवर टीका टिप्पणी केली आहे. उडता पंजाब या चित्रपटाची आठवण वैभवदादा यांनी सांगितली. वेळेत जर प्रशासनाने यावरती योग्य पाऊल नाही उचललं तर पुढे काय घडेल असे अनेक विविध विषयांवर पत्रकार परिषदेत वैभवदादांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी यांच्यासोबत ही पत्रकार परिषद घेत अनेक चर्चा केल्या. प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागाच्या सर्व शाळांमध्ये महिला जनजागृतीसाठी आम्ही मुलींच्या जनजागृती व्हावी यासाठी जसं अभियान घेतलं होतं तसं अभियान या निमित्तानं आता आम्ही घेतोय. अनेक सामाजिक संस्था यांना आम्ही बरोबर घ्यायचा प्रयत्न करतोय. सर्वांनी मिळून या परिसरामध्ये किंवा खानापूर तालुका आणि आपला हा मतदारसंघ इथं तरी आपल्याला जेवढं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं जनजागृती करता ते करायचं आम्ही त्या निमित्तानं इथं सुरुवात त्याची या निमित्ताने करणार आहोत. प्रयत्न आम्ही केला. स्वच्छतेचा विषय असेल, देशामध्ये स्वच्छ असणारं शहर आज काय अवस्था त्या शहरात आहे, प्रशासनावरती कुणाचं वचक नाही आहे. आज एक दिवस आड पाणी जे येत होतं पूर्वीपासून जे आम्ही सिस्टीम घालून दिलं त्यात एक दिवस आड सतत 2 दिवस आड 3 दिवस आड पाणी येत नाही अशी परिस्थिती येऊन बसलेली आहे. अनेक मुद्दे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतात. वेळोवेळी आमचे सर्व सहकारी माजी पदाधिकारी सातत्यानं नगरपालिकेत जाऊन याच्यावरती आवाज उठवायचा प्रयत्न करतात, पण याला सगळ्याला न्याय मिळत नाही. तर इथून पुढच्या काळात आम्ही आमची भूमिका भले विरोधक भूमिका असेल ना अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं मांडणार आहे. परंतु प्रशासनानं आता ह्याचा इशारा वजा ह्याच्याकडे बघावं. तुम्ही लवकर या संदर्भात काय भूमिका घेणार आहे, काय याची चौकशी करणार आहे याचा आम्हाला खुलासा करावा असं या निमित्तानं मी सांगतोय. भविष्य काळामध्ये अनेक विषयाच्या माध्यमातून जे विषय आपल्या समाजाच्या हिशोबाने हिताचे आहेत अशा प्रत्येक विषयासाठी आम्ही सगळेजण आग्रही या बाबतीत राहणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं किंवा इतर आमचे काही पदाधिकारी उपस्थित आहेत त्या आपल्या माध्यमातून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एक नवीन संकल्पना या निमित्तानं मागतोय की आपल्या विटे शहरातील किंवा खानापूर तालुक्यातील जेवढे हायस्कूल्स आहेत किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि सिनियर कॉलेज इथं विद्यार्थ्यांच्या मध्ये अवेअरनेस येण्यासाठी आपण ह्या व्यसनापासून अलिप्त राहण्याच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही अभियान या निमित्तानं हातात घेतोय. आणि त्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांना ह्या सगळ्याच्या काय ड्रॉबॅक्स आहेत, तुमचं आयुष्य कसं बर्बाद होईल किंवा तुमची पिढी ही बर्बाद झाल्याशिवाय राहणार अशी परिस्थिती आज निर्माण होती थांबण्यासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद मानतो. अगदी शॉर्ट नोटीसवरती आपल्या सगळ्यांना बोलवायचं आम्ही ठरवलं आणि सर्वजण आपण उपस्थित राहिलो त्याबद्दल धन्यवाद. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी उपस्थित आहेत सगळ्यांचं देखील या निमित्ताने स्वागत होतं. खरं पाहिलं तर गेल्या 2 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यानंतरच्या ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये थोडंसं थर्ड पार्टी म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघावं असं जसं आम्ही विचार करत होतो. EVM मशीनचा सगळा घोटाळा एकंदरीत परिस्थिती त्याच्यावरती संपूर्ण राज्यात देशभरात होत असलेल्या सगळ्या चर्चा या सगळ्या आपण जाणतो. काही वेळी असं होतं की आपण बोललो की त्याला एखाद्या वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील केला जातो. त्यामुळं थोडंसं थर्ड पार्टी म्हणून तटस्थ म्हणून काय गोष्टीकडे बघावं असं माझं मत होतं. गेली 2 महिने मी या सगळ्या गोष्टीकडे बघत होतो. पण माझ्या लक्षात असं आलं की जय पराजयापेक्षा आपण या परिसरात या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्या जडणघडणीमध्ये आपण या परिसरामध्ये जागरूकतेनं केलं पाहिजे किंवा मी म्हणेन जबाबदारी घेऊन आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत अशी परिस्थिती माझ्या निदर्शनास येते. मागच्या 15 दिवसापूर्वी आपल्या इथल्या आश्रमशाळेमध्ये जे शासकीय आश्रमशाळेमध्ये जो अन्नामध्ये विषवाजेचा प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लावून धरला. त्याच्यावरती नाममात्र आतापर्यंत मुख्याध्यापकांची बदली ही एवढीची कारवाई झाली असं माझ्या त्यावरती आलं. परंतु त्याची सखोल चौकशी व्हावी, त्याच्यामध्ये कोण दोषी आहे त्याचं शासन व्हावं, भविष्य काळामध्ये असं काय नाही घडलं पाहिजे ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. ह्याच्यावरती काहीही वापर झालेला दिसत नाही. ते प्रकरण समजेना 22 जानेवारीला 14 किलो गांजा सापडला एक प्रकरण
आपल्या सगळ्यांच्या समोर ते प्रकरण संपते ना संपते तोपर्यंत जवळजवळ ते एफडी ड्रग्सचा फार मोठा साठा भेटेला शहरामध्ये त्या MIDC एरियामध्ये तो सापडला गेला कारवाईची आपली MIDC आहे. सातत्यानं अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतंय की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्ये पिक्चर उडता पंजाब म्हणून आला होता आणि त्या उडता पंजाब पिक्चरमध्ये त्या पंजाब आणि त्या परिसरामध्ये या ड्रग्सच्या विळख्यामुळं किती जीवनमान खालावलं होतं, तिथली नवीन पिढी कशी बर्बाद झाली होती याची सगळी आपल्याला तिथे कहाणी दिली त्या फिल्मच्या माध्यमातून सांगायला प्रयत्न केला होता. राहून मनामध्ये असं वाटलं की काय याच्यावरती जर नाही आम्ही आवाज उठवला, नाही आपण सगळ्यांनी मिळून याच्या विरुद्ध काही कारवाई करायचा प्रयत्न किंवा लोक जागृत करण्याचा नाही प्रयत्न केला आणि प्रशासनाला जर आपण जागृत करून याच्यावरती आळा पाता झाला पाहिजे यासाठी नाही प्रयत्नशील राहिलो तर काही दिवसानंतर उडता खानापूर असा पिक्चर काढावा लागेल काय अशी परिस्थिती येईल आणि हे जाणवल्यानंतर मी माझ्या सहकारी सगळ्यांशी बोललो आणि आम्ही असं ठरवलं की याच्यावरती आता आपल्याला बोललं पाहिजे की कोण याच्यावरती आपल्याला जनजागृती पण करावं लागेल, प्रशासनाला याच्यावरती वेगळीच धरावं लागेल, याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे आणि कुणाच्या याच्या आशीर्वादामुळे किंवा कुणाच्या याला पाठबळ आहे ना काय, आता नाही का ते आका कोण आहे याच्यासारखी परिस्थिती किंवा तो समजला पाहिजे अशी परिस्थिती त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. गमतीचा भाग जरी बाजूला सोडला तरी परंतु ही फार विधान परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीन पिढी आता या व्यसनाधीनतेकडे इतक्या प्रचंड वेगाने जात आहे. कुटुंबातील कुटुंब व्यवस्था, एकंदरीत सामाजिक व्यवस्था या सगळ्याचा विचार केला तर कुणीच कुणाला काही बोलायचं नाही अशी परिस्थितीमुळे हे खरं सगळ्या गोष्टी पुढे. सिनियर कॉलेजेस असतील, काही स्कूल्स असतील, तिथलं प्रशासन सुद्धा अगदी फक्त विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करून गेले आणि त्यांना जेवढं जमलं तेवढं शिक्षण दिले, परंतु त्यांचं आरोग्य किंवा त्यांचे ते काय व्यसनाधीनकडे जात आहेत का नाही त्यांच्यावर बारकावा ठेवणं, लक्ष ठेवणं जे पूर्वीच्या काळात होतं अशा कुठल्याही गोष्टी आता शिक्षण संस्थांमध्ये होतात का नाही याचा प्रश्न या निमित्ताने येतो. आपण सगळेजण म्हणतो की तंबाखूजन्य पदार्थ विरहित किंवा नसलेली शाळा म्हणून आपण मिळवतो, पण आज काय शाळा कॉलेजमध्ये परिस्थिती आहे याच्यावरती सगळ्यांनी बारकावाने लक्ष देणं गरजेचं आहे. मागच्या 4-6 महिन्यापूर्वी आपल्या एक प्रतिजय पैलवानाने सुद्धा आत्महत्येसारख्या प्रकारात त्यांच्याकडे घडला, काहीतरी इंजेक्शन नशेचे काहीतरी घेत होते त्याच्यात प्रकार घडला. त्यावेळी थोडंसं काही ठिकाणी नाही का छापेमारी झाली, काही लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला, पण ते प्रकरण परत काळाच्या पडद्याआड गेलं आणि परवा मिरज आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा त्या इंजेक्शनच्या संदर्भात परत आपल्यासमोर असे काही विषय आले. परंतु ह्या सगळ्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून कोणीही त्याच्यावरती लक्ष देत नाही. काल DPCची मिटिंग झाली, आज पेपरला आपण सगळ्यांनी वाचलं काय आमदारांनी त्याच्यावरती भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. मी त्या आमदारांना सांगेन की आपण DPCमध्ये जाऊन भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही जिथं जिथं हे प्रकार घडत आहे तिथं प्रशासनाला बोलवून, प्रशासनाच्या त्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलून, अन्न औषध प्रशासन असेल ना, पोलीस प्रशासन असेल ना, आरोग्य प्रशासन असेल, यांना इथं तालुका स्तरावरती बोलवावं. जिथं जिथं या घटना घडल्या तिथं तुम्ही त्या लोकांच्या भेटीत घ्याव्या, काही लोकांना त्याने इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं आणि सगळ्यांनी एकत्र देऊन हे काय कसं भविष्यात घडलं नाही पाहिजे किंवा असले प्रकार ह्या ग्रामीण भागामध्ये ह्याच्या आधी कधी येत नव्हते, एवढं लोड ह्या परिसरात काय येते त्याच्यावरती थोडं जागरूकतेनं तुम्ही खरं तर त्याच्यात बोलणं गरजेचं होतं. DPCमध्ये विविध विकास कामावरती चर्चा होत असताना अशा विषयासाठी म्हणून DPCचं हे न करता तुम्ही हा विषय अत्यंत सिरियसपणे म्हणजे SP नाही तर बोलवायला पाहिजे होतं, संघटना काय लोकांना बोलून त्यात इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं, अशी काय तर गोष्ट करणं गरजेचं होतं. फक्त दिखावा करणं आणि लाव निजाव करणं ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम आता घडत नाही असं आमच्या सगळ्याच्या नसण्याचा. आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळं नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपंचायती असतील, आज जिथं तिथं हा प्रशासकीय राज सगळा चालू आहे. जे माजी पदाधिकारी आहेत, गावातील काही प्रतिष्ठित लोक आहेत जे या सगळ्या गोष्टीच्या गावाच्या जडणघडणीमध्ये जे कार्यरत असतात, अनेक सामाजिक संघटना आहेत, त्या सर्वतोपरी समाजामध्ये सगळे चांगलं वातावरण आणण्याचा प्रयत्न करत असतात. अशांना कुठल्याही गोष्टीत आता इन्व्हॉल्व केलं जात नाही, ही फार मोठी दुर्भाग्य आणि फार अडचणीची गोष्ट या निमित्तानं घडते. तर मी या आपल्या वतीनं अशी विनंती करतो की लवकर अशा मिटिंग इथं झाल्या पाहिजे.
हे जे MD सारखे जे ड्रग्स आहेत किंवा गांजाचा प्रकार आहे किंवा इंजेक्शन्स आहेत, हे कुठून येतात आणि त्याचे पाळेमुळे कुठेपर्यंत आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये जर स्थानिक लेवलला कोण त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे. या आग्रहाची भूमिका या निमित्तानं आम्ही मांडतोय. मी मगाशी म्हटलं तसं काही दिवसात याच्याकडे लक्ष नाही दिलं तर उडदा पंजाब सारखं उडता खानापूर अशी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यामध्ये सगळ्याच्या आधी लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असं मी या निमित्तानं नमूद करतो. कारण की आता फक्त लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारेच आता या प्रशासक राजवरती त्यांचं सगळं आहे. गेल्या काही 2-3 वर्षामध्ये विटा नगरपालिकेचा जर विचार करायचा तर आता प्रशासकीय राज असल्यामुळं आमदारांचं नामदारांचं आणि शासन या लेवलला सगळ्या गोष्टी चालल्या. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.